लोकसभेत अंबादास दानवेंमुळे माझा पराभव झाला असं खैरे म्हणतायत. भुमरे अंबादास दानवेंमध्ये कोटींची डील झाली. चंद्रकांत खैरे यांनी नाव न घेता अंबादास दानवेंवर आरोप केले. ठाकरेंना दानवेंवर कारवाई करावीच लागेल असं देखील खैरे म्हणतात. त्यामुळे आता चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमधला वाद विकोपाला गेल्याचं दिसतंय. अभ्यास केला म्हणे आदित्य साहेबांना अभ्यास केला ते निश्चितच त्या ठिकाणी कारवाई करतील असं मला पूर्णपणे खात्री आहे. अच्छा, म्हणजे अंबादास दानवेवर कारवाई व्हायला म्हणत नाही कोणावर. नाही, पण एवढं तुम्ही ज्येष्ठ आहात, तुमचा अभ्यास आहे म्हणून विचारतोय. जर चुकल्यास मी ते स्वतः बोलतो ना, पहिली कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे. पण आता 3-4 महिने राहिले ना. 19ला पण त्यांनी पाडलं, मी पडलो म्हणजे मग त्याला असं वाटलं की आता मी मोठं होईल. नाही झाला एखादं पद मिळालं, झालं तिकडे झालं. आता ह्यावेळेस तर ओपनली म्हणजे लोकसभेचा पराभवासाठी जबाबदार आहेत तेच जबाबदार आहे. तोंडावर बोलवलं मी सांगितलं पण होतं. भुमरेकडनं कशी ॲडजस्टमेंट झाली, किती कोटीची झाली. मग मला असं वाटतं चंद्रकांतजी खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. ते जे करतील त्याला मला तर होच म्हणावं लागेल. तर याच्यावरती मी काही बोलणार नाही. पण एवढी कडाडून टीका केल्यावर तुम्ही उत्तर देणार नाही? ज्येष्ठ आहेत ते, ज्येष्ठाविरुद्ध कसं बोलू मी? तुमच्यावर कारवाई करायला लावणार आहे मातोश्रीला? पक्षप्रमुख जो सांगेल ते ऐकायला मी तयार आहे. तुम्ही 4च महिने नंतर बघून येऊन म्हणतात. मग आता मी त्यांना म्हणू का तुम्ही काय? मला असं वाटतं मी शिवसेनेचा नेता आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याला काही कालावधी नसतो. पण मी हेच सांगतो ना की ते ज्येष्ठ नेते आहेत, करायचे तर करा कारवाई, काय प्रॉब्लेम नाही.